नमस्कार मित्रहो. पुढील शैक्षणिक लेख आहे विचारांची सावली. अर्थात माझ्या आपल्या आनंदांक या पुस्तकातले जे विचार आहेत ते आपण पाहत आहोत. मित्रांनो, कधीकधी एखादा विद्यार्थी खूप वेगळं बोलून जातो आणि विचारात टाकतो. फार चांगला विचार पण समोर येतो आणि केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकालासुद्धा अंतर्मुख करणारा तो विचार असतो. मी नेहमी 10वीच्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारत असतो आणि निरोप समारंभ होण्यापूर्वी माझा एक विशेष सेशन असतो 10वीच्या मुलांबरोबर. कुणाला काय व्हायचं आहे, कुणाला काय करायचं आहे, आपल्या आयुष्यात कुणाला वेगळ्या पद्धतीनं कसं जगायचं आहे, ह्या सगळ्या गप्पा गोष्टी माझ्या विद्यार्थ्यांबरोबर चाललेल्या असतात. कारण नंतर निरोप समारंभानंतर तशी बोलायची संधी मिळत नाही. म्हणून मग अशाच गप्पा मारता मारता 10वीच्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी विचारतो, तुला काय व्हायचं आहे, तुला काय व्हायचं आहे, तुला काय व्हायचं आहे. नेहमी अबोल असणाऱ्या विद्यार्थ्यांना मी जरा बोलतं करायचा प्रयत्न केला. त्यामध्ये अगदी शांत असलेला नील नावाचा एक विद्यार्थी थोडासा लाजत उभं राहिला, पण नंतर अत्यंत धीटपणानं त्यानं उत्तर दिलं, सर मला ना माझ्या आयुष्यामध्ये संत गाडगेबाबांच्या सारखं मोठं काम करायचं आहे. एकदम चकित झालो मी अशा प्रकारचं उत्तर बघून. कारण आजच्या काळामध्ये अशा प्रकारचा वेगळा विचार मांडणारा, आपण नेहमी म्हणतो तरुण पिढी बाद आहे, तरुण पिढी चांगलीच नाही आहे, तरुण पिढी वाहतच चालले, तरुण पिढी वाचनच करत नाही, तरुण पिढीसमोर आदर्श नाही आहेत, असं सगळं काही ना काय आपण लेबल लावत असतो तरुण पिढीबरोबर. पण तरुण पिढी सगळीच काही वावलेली नाही आहे, चांगली पण आहे आणि ते चांगलं काम करत आहेत. नीलचा हा विचार ऐकून थोडंसं स्तब्ध झालो. मला फार बरं वाटलं. तेवढ्यात काही मुलांनी मुद्दाम उठून नीलला शेक हँड दिलं, अभिनंदन केलं. आता हे अभिनंदन करणं कुत्सितपणाचं होतं, म्हणजे त्याची टिंगल करणं होतं. नील शाबास शाबास, पुढे हो पुढे हो, आगे बढो अशा प्रकारचे टोमणेसुद्धा नीलला ऐकायला मिळाले. पण मला एक विश्वास वाटला, या सगळ्या टोमण्यांना, या सगळ्या गोष्टींना त्यानं अगदी धीराने तो सामोरे गेला. पण मला आज विश्वास आहे की नील पुढे काहीतरी नक्की करणार आहे. कारण काय झालं आहे, अशा प्रकारचा विचार मांडणं हेच दुर्मिळ लक्षण आहे आजकाल. कारण मुलांसमोर फक्त 2 ध्येय आहेत, एक तर डॉक्टर व्हायचं किंवा एक तर इंजिनियर व्हायचं, किंवा पैसा कमवण्याचं जे साधन आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या मागं धावल्यानंतर आपल्याला करोडो रुपयाची संपत्ती मिळते, अशा प्रकारचा एक संदेश आज गेलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर हे असे आदर्श आहेत. अनेक गोष्टी आहेत जगण्यासाठी, चांगल्या प्रकारे जगण्यासाठी. त्या मी नेहमी मुलांना सांगत असतो, इकडेसुद्धा वळा, या ठिकाणीसुद्धा तुम्हाला समाधान पण मिळेल आणि पैसाही मिळेल आणि त्या जोडीला तुम्हाला काहीतरी चांगलं कार्य समाजासाठी काहीतरी करता येईल, हे नेहमी मी सांगत असतो. आणि अशा ह्याच्यामध्ये नीलनं दिलेलं उत्तर मला फार वेगळं वाटलं आणि विचारात टाकणारं वाटलं. मुलांनी टाळ्या वाजवल्या, त्या मुद्दाम टाळ्या होत्या हे मला कळलं. नीलच्या धाडसाचं आणि विचारांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. समाज साचेबद्ध बनत चालला आहे. साचेबद्ध म्हणजे इतका स्वार्थी बनत चालला आहे समाज की त्याला दुसरं काही नको आहे. माझं कुटुंब कसं चांगलं राहील, वैभव नावाची जी भौतिक गोष्ट आहे ती माझ्या घरात कशी येईल ह्याचीच सगळ्यांना चिंता, जास्तीत जास्त लोकांना चिंता पडत आहे. शेजाऱ्याचं काय होणार आहे, पलीकडच्याचं काय होणार आहे, याचा विचार आपल्या मनातसुद्धा ते येऊ देत नाहीत आणि आपल्या मुलापर्यंतसुद्धा जाऊन पोचू देत नाहीत. त्यामुळं स्वार्थी बनत चाललं आहे की काय, अशी एक शंका पण येते. थोडंफार ते सत्यही वाटतं. पण त्यातूनही अशा प्रकारचा विचार आणि पालक आपला विचार मुलावर लादतात, तुला हे व्हायचं आहे आणि तेच तुला व्हायचं आहे, असं करून त्याचे पंखसुद्धा छाटण्याचा प्रयत्न पालक करत असतात. अशावेळी मला नीलच्या घराचा संस्कार महत्त्वाचा वाटतो. मी नीलच्या आईला ऑब्झर्व केलं, तिचं निरीक्षण केलं की हा जो संस्कार वेगळ्या पद्धतीचा तिनं दिला होता, त्याबद्दल तिचं खरंच कौतुक वाटतं. कारण तिच्या बोलण्यातून हे सगळं जाणवत होतं. त्यांच्याकडे संपत्ती होती, सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य त्या घरात होतं, तरीसुद्धा आपल्या नीलवर, सुखवस्तू घराण्यातल्या मुलावर अशा प्रकारचा वेगळा संस्कार करणारी आई आज पण आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर संस्कार जिजामातेनं केलं, तर जिजामातेला वाटलं होतं की माझा मुलगा हा आदर्शवर शूरवीर व्हावा, चांगला व्हावा,
आणि तो कायमस्वरूपी देवता म्हणून राहावा आणि स्मरणात राहावा आणि त्याच्या हातून एक मोठं कार्य घडावं असं जिजामातेला वाटलं. म्हणून लहानपणापासून तिनं तसे संस्कार शिवाजी महाराज यांच्यावर केले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्याला सगळे वंदनीय वाटतात. मग आज संत गाडगेबाबा महाराजांचं सारखं मला कार्य करायचं आहे हा विचार कसा आला नीलच्या मनात? बघा, याला घरचे संस्कार महत्त्वाचे आहेत. जसे शाळेचे संस्कार आहेत तसे ते घरचे संस्कारसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणून पालक हो, विचार मांडताना, मुलांशी गप्पा मारताना चांगले विचार मांडा. समाजात जे जे चांगलं आहे त्याची उदाहरणं मुलांना द्या. मग कुठंतरी ते रुजत जातं आणि त्याला कळतं की होय रे, आपण जगताना जसा पैसा आपल्याला महत्त्वाचा आहे तसं आपल्याला समाजाचं ऋण फेडणंसुद्धा गरजेचं आहे. आईवडिलांनी आपल्याला त्यांनी आपलं पालनपोषण केलं, त्यांचा सांभाळ करणंसुद्धा आपलं कर्तव्य आहे. समाज कर्तव्य, समाजाप्रती काहीतरी कर्तव्य आहेत, आईवडिलांच्या प्रती काहीतरी कर्तव्य आहेत. तसंच स्वच्छतेचा मोठा संदेश देणं हे सुद्धा गरजेचं आहे. मग ही स्वच्छता घरातून पहिल्यांदा आली पाहिजे, मग ती शाळेतसुद्धा दिसून येते आणि शाळा आणि घर या दोघांनी मिळून समाज हा घडत असतो आणि स्वच्छतेचा संदेश हा असा जात असतो. त्यामुळं मला खूप बरं वाटलं नीलचं हे उत्तर ऐकून आणि माझ्या स्मरणात राहिलं. आणि एवढंच नव्हे तर तो विद्यार्थी कायमचा माझ्या लक्षात राहील. कारण भले संत गाडगेबाबांच्या इतका संत होणार नाही, पण तो नक्की काहीतरी चांगलं करणार एवढा ठाम विश्वास मला आज वाटला. लाखो करोडोत एखादाच संत गाडगेबाबांच्या सारखा होणार असला तरी 100-200 मुलात एखाद्या नीलला त्याच्यासारखं व्हावंसं वाटणं आणि त्याच्या अनुषंगानं वर्गात 20-25 मिनटं अनपेक्षितपणे संत बाबांच्याबद्दल चर्चा होणं हे काय थोडं झालं? लक्षात घ्या, मी गेलो चर्चा करायसाठी वेगळ्या गोष्टींसाठी आणि प्रत्येकाचं ध्येय काय हे विचारायला गेलो आणि नीलच्या उत्तरानं जवळजवळ कितीतरी उशीर त्या वर्गामध्ये संत गाडगेबाबांबद्दलचा विचार मांडता आला, चर्चा करता आली. बघा, एखादा विद्यार्थी संवादाला, चर्चेला किती चांगलं वळण देतो बघा. हा विद्यार्थी होता कितवीचा? 10वीचा. लक्षात घ्या, तरुण पिढी खूप चांगली आहे, त्यांच्याकडे खूप एनर्जी आहे. आपलं कर्तव्य काय आहे, आपली जबाबदारी काय आहे शिक्षकांची आणि पालकांची, की त्याच्यावर चांगले संस्कार करणे आणि चांगली उदाहरणं जी जगामध्ये आहेत ती त्याला सांगत राहणे. यासाठीच पालक मित्र हो, अगदी मला तळमळीनं आणि हात जोडून सांगावंसं वाटतं की दररोज अगदी 5 मिनटं तरी आपल्या पाल्यासाठी द्या, त्याच्यावर बोला आणि चांगलं काहीतरी येऊन त्याला सांगा. बाहेर तुम्ही चांगलं जगात भरपूर आहे, काहीतरी चांगलं बघितलं असेल तर ते पटकन त्याला सांगा. आणि असं मांडी घालून बसून समोर बसूनच शिकवायला लागतं अशी गरज नाही. गप्पा मारता मारतासुद्धा अगदी नकळतसुद्धा आपण चांगला संस्कार केवळ आपल्या मुलांवर नव्हे, घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांवरसुद्धा करू शकत असतो. पालकांची ही जबाबदारी आहे. म्हणून पालक हो, मुलांना थोडासा वेळ द्या. नीलचं खूप 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 कौतुक. ही विचारांची सावली तुम्ही मुलाला द्या. तुमचा मुलगा मोठा झाल्यानंतर त्याच सावलीत अनेक घटक, अनेक जण वावरणारे आहेत. ती सावली त्यांच्यापर्यंत पोचणार आहे आणि समाज हा असा छान घडणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून एक उत्तम कार्य करूया. लेख आवडलाच असेल तर तुम्ही कृपया तुमच्या पालक मित्रांनापर्यंत पोचवा. त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, एवढ्यासाठीच की हा संदेश सगळ्यांपर्यंत जावा, जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोचावा अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून आत्तापर्यंत तुम्ही सहकार्य केलं, यापुढेही सहकार्य नक्की करणार आहात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पाल्याला खूप खूप शुभेच्छा. तुमचं मूल खूप मोठं होऊ दे, त्याच्या हातून एक उत्तम कार्य घडू दे अशी अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद.